दीपाच्या लग्नाला 1 आठवडा झाला होता. दीपाला वाटलं होतं लग्नानंतर सगळं ठीक होईल. तिला वाटलं होतं घरी सासू सासरे नणंद आणि नवरा असेल, छोटासा परिवार असेल, त्यामुळे जास्त रोकटोक नसेल. पण दीपाने जसा विचार केला त्यापेक्षा उलटच होतं. तिचं सासर 4 माणसांचं नव्हतं, तर तिच्या सासूचे दूर दूरचे खूप नातेवाईक होते. रोज दीपाची कोणी ना कोणी सासू येतच होती. दीपा, ही तुझी मावस सासू आहे, पाया पड त्यांच्या. सौभाग्यवती सुनबाई, आता लवकर गोड बातमी दे. तुला माहितीये ना कमला, आमचा नवीन जेव्हा छोटा होता नेहमी तुमच्याच घरी खेळायचा. खूप प्रेम आहे त्याचं तुझ्यावर. सुनबाई, माझ्या चहामध्ये दूध कमी घाल आणि चहा पावडर पण कमी घाल. बराच वेळ त्या दोघीजणी गप्पा मारत होत्या. मग तेवढ्यात शेजारीणही आली. नमस्कार सुमित्राबाई, कशा आहात? अरे वा, कमलाताई पण आल्यात. ये ये कौसल्या, कशी आहेस? सुनबाई, ही पण तुझी सासू आहे, यांनाही नमस्कार कर. अगं सुनबाई, तू मेकअप नाही केलास? आत्ताच तुझं नवीन लग्न झालंय ना, जरा लिपस्टिक वगैरे लावत जा. नवीन लग्न झालेल्या सुना नटलेल्या छान दिसतात. जा सुनबाई, आधी मेकअप करून ये, मग सगळ्यांसाठी चहा ठेव. हो, दीपाला मेकअप करायला अजिबात आवडत नव्हतं. ती लिपस्टिक वगैरे खूपच कमी वापरायची, पण सगळ्यांच्या आग्रहाखातर तिने त्या दिवशी मेकअप केला. आता हे रोजचंच झालं होतं. कोणी ना कोणीतरी नातेवाईक घरी येतच राहायचे. दीपा, ही माझी बालपणीची मैत्रीण आहे शकुंतला. ही पण तुझी सासूच आहे. काही दिवस ती इथे राहायला आलीये. आणि ही शकुंतलाची बहीण मालती, हिच्या मुलीचं लग्न आहे. सुनबाई, मालती माझी बहीण आहे, त्यामुळे ती पण तुझी सासूच आहे. तिलाही नमस्कार कर. असू दे ग, सौभाग्यवती भव. शकुंतला, तुझ्या बॅगा तू खोलीतच ठेव आणि थोडा वेळ तिकडे आराम कर. तू काय जेवशील ते सांग, म्हणजे सुनबाई ते करेल. अगं, आम्ही तर कांदा लसणाशिवायच जेवण बनवतो. काही हरकत नाही, तुझ्यासाठी बिना कांदा लसणाचा स्वयंपाक करीन. सुनबाई तुझ्यासाठी वेगळा करेल. सुनबाई, ह्यांच्यासाठी बिना कांदा लसणाचा स्वयंपाक कर. हो सुनबाई, आणि लक्षात ठेव, भांड्याला कांदा लसूण लागता सुद्धा कामा नये. भांड्याला आधी चांगलं धुवून घे. ठीक आहे आंटी. अगं सुनबाई, आंटी नाही, सासूबाई म्हण या दोघींना. या दोघीही तुझ्या सासूबाईच आहेत. हो आई. आत्तापर्यंत सगळं ठीक होतं. दीपा सगळ्या गोष्टींना हो म्हणत होती. एकदा दीपा नवीन बरोबर फिरायला चालली होती. त्या दिवशी नवीनच्या दोन्ही काकू घरी आल्या होत्या. आई, हे घ्या चहा. हो सुनबाई, ठेव तिकडे. कुठे चाललीयस का सुनबाई? हो, मी नवीन बरोबर बाहेर चाललीये. अगं सुनबाई, कपडे जरा जास्तच छोटे नाही का? चांगली साडी नेसून जायचं. हे असले छोटे कपडे काही आम्हाला पटत नाही बाई. आजकालच्या तुम्ही मुली एवढे टाईट आणि छोटे कपडे कसे घालता काय माहीत. आमच्या सुना तर नाही घालत बाई असलं. काय हिंमत त्यांची असले कपडे घालून फिरायला जाण्याची. आम्ही तसं सांगूनच ठेवलंय. तेवढी सूट आम्ही देतच नाही त्यांना. सुमित्रा, तू काही बोलली नाहीस का ग तिला असल्या कपड्यांसाठी? घालू दे, जाऊ दे. वहिनी सांगणार आणि ती थोडीच ऐकणार आहे का? या मुली काही ऐकत नाहीत. दीपा, जीन्सवर कुर्ती घाल. हा टॉप खूप छोटा आहे. ते मी आई, हा टॉप मी आणला होता दीपासाठी. मीच दीपाला सांगितलं होतं की आज मूव्ही बघायला जाऊयात, म्हणून घातला. काय प्रॉब्लेम आहे या टॉपमध्ये? काकू, तुला काय प्रॉब्लेम आहे? नवीन बोलतच होता तेवढ्यात त्याचे वडील तिथे येतात. नवीनची आई, उद्या आपल्याला गावाला जायचंय. सगळ्यांना सुनबाईला भेटायचं आहे. आईने आपल्याला गावाला बोलावलंय. दादाचा फोन आला होता. सुनबाईला घरी घेऊन ये म्हणून म्हणालाय तू. भाऊजींचा फोन आला होता? बरं झालं, आपण उद्याच जाऊयात गावाला. सुनबाई, तू पण नीट तयार हो. गावात खूप नातेवाईक आहेत आपले. आमची सासू म्हणजे तुझी आजी सासू आता तुला गावातच भेटेल. दीपा आणि नवीन फिरायला जातात. थँक्यू नवीन, माझी साथ दिल्याबद्दल. दीपा, तुझ्या बरोबर 7 फेरे घेताना मी तुला वचन दिलं होतं की मी तुझी साथही देईन. नवीन, गावात कोण कोण राहतं? मला तर खूप भीती वाटतीये. मी इथेच एवढ्या सासवांना भेटलीये, तिथे माहित नाही अजून कोण भेटेल ते. हो, गावात आजी पणजी आणि अजून बरेच नातेवाईक आहेत. बरेच लोक गावातच राहतात. तिकडे गेल्यावर तुला त्यांना भेटावंच लागेल. दुसऱ्या दिवशी सगळ्यांबरोबर दीपा आपल्या गावात येते. दीपाला वाटलं होतं गावात आल्यावर तिला खूप त्रास होईल, पण गावात तिला एवढं प्रेम मिळालं की त्याचा तिने विचारही केला नव्हता. गावात दीपाच्या आजी सासूच्या 10 तरी बहिणी होत्या. त्याशिवाय त्यांच्या जावा, नंडा, चुलत सासवा अशा सगळ्या मिळून कमीत कमी 100-1 सासवांना दीपा भेटली होती. सुनबाई, नीट मोजून बघ. तुला 1-2 सासवा नाहीयेत, तर 100 सासवांचं सासर आहे तुझं. सगळ्या तुझ्यावर प्रेम करतील.
आमच्याकडे सगळ्याजणी एकत्र मिळून राहतात. प्रत्येक परिवारात खूप प्रेम आहे. गावात जेवढे दिवस राहशील तुला कशाचीही कमी पडणार नाही. बरं मला एक सांग, तुला सुमित्राने त्रास तर दिला नाही ना? कारण मीही तिची सासू आहे. आणि हो, माझीही सासू ती बघ बसलीये, म्हणजे तुझी आजे सासू. अगदी बरोबर बोलतीये जानकी. सुमित्रा सुनबाईला अगदी लेकीसारखं प्रेम दे. स्वतःचं घर सोडून पोरी सासरी येतात, त्यांना मुलीसारखंच लाडाप्रेमाने वाढवलं पाहिजे. खूप प्रेम दे तिला, खूप लाड कर तिचे, जसे मी जानकीचे केले आणि जानकीने तुझे केले होते. तिला कशाचीही कमी पडू देऊ नको. सुमित्रा, दीपा खूप गोड आहे. अशा सुना मिळायला नशीब लागतं. चांगली राहा तिच्याबरोबर. दोघींमध्ये असंच प्रेम राहू दे. तुला हाच आशीर्वाद देते सुनबाई की या घरात तू नेहमी आनंदी राहशील. कळलं ना ग सुमित्रा तुला? अगदी बरोबर बोललीयस जानकी तू. सासूचं बोलणं ऐकून सुमित्राच्या डोळ्यात पाणी येतं. तिने दीपाला आपल्या जवळ घेतलं आणि म्हणाली, सुनबाई, आता हे घर तुझंही तेवढंच आहे जेवढं माझं आहे. मी तुला वचन देते की तुला इथे कधीही परकं वाटणार नाही. दीपा, तू आमच्या खानदानातली एकुलती एक सून आहेस. माझ्या तर 2 मुली आहेत आणि तुझ्या चुलत सासूला पण एक मुलगी आहे. नवीन खानदानातला एकुलता एक मुलगा आहे. आम्ही जसं त्याच्यावर प्रेम करतो तसंच तुझ्यावरही करू. सुनबाई, तुला जे घालायचंय ते घाल. तुला कोणी अडवणार नाही. तू या घरची सून आहेस आणि सून जर मुलीसारखी राहिली तर त्यात बिघडलं कुठे? माझी मुलगी सुनैना पण असेच कपडे घालते. दीपाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिला जाणवलं की या घरात ती केवळ एक सून नसून या कुटुंबातली एक महत्वाची सदस्य आहे. गावातल्या बायकाही खुश झाल्या होत्या. त्यातली एक म्हणाली, दीपा सुनबाई, मी पण तुझी सासूच आहे. फक्त एकच सांगीन, एवढ्या सगळ्या सासवा आहेत तर तेवढं जास्त तुला प्रेमही मिळेल. काय सुमित्रा, बरोबर बोलले ना मी? अगदी बरोबर बोललीस बघ सावित्री तू. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण त्यांची सून दीपाच्या चेहऱ्यावरही तेवढाच आनंद होता. नवीनही दीपाकडे बघून खुश होतो. आरती, तू या लग्नासाठी खुश आहेस ना? हो हो. तुला माहितीये, मी जेव्हा तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना, मला तेव्हाच कळालं होतं की देवाने तुला फक्त माझ्यासाठीच बनवलंय. आणि योगायोग बघ, माझ्या आईवडिलांनीही तुलाच पसंत केलं. यासाठी मी आईबाबांचा ऋणी आहे. पण मला सांग, मी तुला आवडतो हे तुला विचारलं होतं ना? नाही. अरे, याला काय अर्थ आहे? जिचं लग्न होतंय तिला तर हे विचारलंच पाहिजे. आमच्या गावात मुलींना नाही विचारलं जात. हे तर खूपच चुकीचं आहे. असू दे, मी तर तुम्हाला नीट पाहिलंही नव्हतं. फक्त एकदाच उझरतं पाहिलं होतं. अगं, पण तू तर समोरच बसली होतीस माझ्या. हो, बसले तर होते, पण डोळे वर करून तुमच्याकडे पाहण्याची हिंमतच नाही झाली माझी. बर, मग आता बघ, आता तुला पर्यायच नाहीये. आता आपलं लग्न झालंय. आता तुला आयुष्यभर माझाच चेहरा बघावा लागणार आहे. खरं तर आरती एका छोट्या गावात राहणारी होती. तिचं लग्न शेजारच्याच गावातल्या सूरजपूर मधल्या अनिल बरोबर झालं होतं. अनिल खूपच भोळा आणि सरळ माणूस होता. मग 2 दिवसांनी, अरे वा, हे पराठे कोणी बनवलेत? का, काय झालं? असं का विचारतोयस? हे तुझ्या हाताची चव नाही आई. हे तुझ्या वहिनीने बनवलेत. म्हणूनच तर मी विचारलं ना. आई, हे पराठे खूप मस्त झालेत. वहिनी कुठे आहे? ती आंघोळीला गेलीये, येतच असेल. मला तर खूप आनंद झालाय की दादाला तुमच्यासारखी बायको मिळालीये. असं का म्हणताय तुम्ही? अहो, तुम्हाला नाही माहिती, 1 नंबरचा भोळा आहे हा. मी तर आईला नेहमी म्हणायचो, याच्याशी तर कोणीच लग्न करायला तयार होणार नाही. पण नशीब बघा आमच्या भावाचं. लता आणि हरियाच्या घरचं वातावरण खूपच आनंदी होतं. पण मोठा मुलगा अनिल जेवढा भोळा आणि सरळ स्वभावाचा होता, तर तेवढाच छोटा मुलगा सुनील मस्तीखोर होता. हळूहळू नवीन सुनबाई आरतीने सगळ्यांचीच मनं जिंकली. आता तर आरती आणि सुनीलचंही चांगलं जमायचं. सुनील भाऊजी, सांगा आज जेवायला काय करू? तुम्ही मला विचारताय वहिनी? हो, रोज मी घरातल्या मोठ्यांना विचारते, पण घरातल्या छोट्यांनाही त्यांची आवड कधीतरी विचारायला हवी ना.
खरंच वहिनी, आज तुम्ही दाखवून दिलेत की तुम्ही किती चांगले आहात. मला तर इथे कोणी विचारतच नाही की मला काय आवडतं. मला ना तुमच्याशी एक महत्वाचं बोलायचंय. हा बोला ना भाऊजी. इथे नको वहिनी, आई बाबांनी ऐकलं ना तर तांडव होईल. एक काम करूया, तुमचं काम झालं ना की आपण टेरेसवर बोलूयात. ठीक आहे, मी येईन. एवढं बोलून सुनील टेरेसवर गेला आणि मग आरतीही तिथे गेली. अरे वा, टेरेसवर किती छान वाटतंय ना, किती छान वातावरण आहे. अहो वहिनी, तुम्हाला इथे वातावरणाची पडलीये. माझ्या आयुष्यात तर वादळ येणार आहे. माझी मदत करा वहिनी. मला काही समजलं नाही भाऊजी. वहिनी, तुम्ही कमलापूरचं नाव ऐकलंयत ना? तिथे एक मुलगी राहते, रितू. माझं तिच्यावर प्रेम आहे. अरे देवा, हे काय बोलताय तुम्ही भाऊजी? प्रेम विवाह करायचाय तुम्हाला? हो वहिनी, पण रितूच्या लग्नासाठी स्थळं येत आहेत आता. तिचं लग्न होईल. तिकडे तिचा जीव वर खाली होतोय आणि इथे माझाही होतोय. अच्छा, बर, मी प्रयत्न करते. सुनीलने या साध्या भोळ्या आरतीवर खूपच खतरनाक काम टाकलं होतं. पण आरतीनेही आपल्या सासू सासऱ्यांना हट्ट करून त्यांना वळवून घेतलं आणि शेवटी सुनीलचं लग्न रितू बरोबर होतं. रितू एका श्रीमंत जमीनदाराची मुलगी होती. हे काय आई, तुम्ही चुलीवर स्वयंपाक करता का? हो रितू. काय आई, आजकाल चुलीवर कोण स्वयंपाक करतं? अगं मी बनवते ना. तुझी मोठी जाऊ आरती बनवते आणि आमच्या गावातल्या तर सगळ्याच बायका बनवतात. आई, पण आता तर गॅस शेगडीचा जमाना आहे. ना लाकडाची ना धुराची चिंता आणि ना फुंकण्याचं टेन्शन. हो, ते तर मीही ऐकलंय. पण पोळीमध्ये गॅस तर नाही भरणार ना? काय? अहो नाही आई, असं काही नाहीये. यापुढे आपण आता गॅस शेगडीवर खाणं बनवूयात. ठीक आहे सुनबाई, तुला जे योग्य वाटेल ते. वयाने आणि अनुभवाने लहान असूनही रितू आरतीला सगळं काम सांगायची. पण घरात वाद नको म्हणून आरती सगळं ऐकायची. मग हळूहळू रितूने आरती आणि सासूबाईंना गॅस शेगडी वापरायला शिकवलं. आणि मग एक दिवस आरती जेव्हा त्या गॅस शेगडीवर स्वयंपाक करायला जात होती तेव्हाच तिच्या हातून कुकर खाली पडतो. त्यामुळे गॅस शेगडी खराब होते. हे काय केलं तुम्ही? चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या गावठी तुम्ही कितीही शिकवलत ना तरी काही फरक पडणार नाही तुमच्यात. हे काय बोलतीयस तू रितू? हे चुकून झालं माझ्याकडून. आणि तशीही मी तुझी मोठी जाऊ आहे. तू असं कसं काय बोलू शकतेस माझ्याशी? हा, मग मी काय करू? माझ्या पप्पांनी एवढी महागडी शेगडी दिली होती माझ्यासाठी. तुम्हाला माहिती तरी ह्याची किंमत काय आहे ते? ना मला माहिती करून घेण्याची गरज आहे. कळालं ना? स्वॅग. अहो, पैसा पाहिजे आणि लायकी पाहिजे यासाठी. यापुढे कधीही माझ्या गॅस शेगडीला हात लावू नका, समजला ना? माझ्या गॅसला ना फ्रीजला. ठीक आहे रितू, यापुढे असंच होईल आता. त्या दिवशी आरती खूप रडली. तिला रितूचं वागणं आवडलं नाही. पण एवढं सगळं होऊनही आरती रितूला काहीच बोलली नाही. संध्याकाळी अनिल जेव्हा कामाहून परत आला तेव्हा ती त्याला टेरेसवर घेऊन गेली. हे तर खूप चुकीचं झालं तुझ्याबरोबर. थांब, मी आत्ता आई आणि रितू बरोबर बोलतो. काही बोलू नका. तिने आईंना पूर्णपणे आपल्याकडे वळवून घेतलंय आणि रितूलाही तिच्या पैशामुळे खूप घमेंडीपणा आलाय. आजपासून हे टेरेसच माझं किचन आहे आणि आपणही इथेच जेवत जाऊया. ठीक आहे आरती, तू जसं म्हणशील तसं. मी तुझ्या बरोबर आहे. पूर्ण 2 दिवस गेले पण पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. त्यामुळे संपूर्ण गावात पावसाचं पाणी खूपच वाढलं होतं आणि बघता बघता गावात महापूर आला. अगं रितू, बघ ना केवढं पाणी आलंय आपल्या घरात. आता काय होणार आई? आता आपण काय करायचं? सगळ्यात आधी तू किचन मधून तुझा गॅस हलव. असं करत तो वरती टेरेसवर नेऊन ठेव. तिथे वरती आरतीच्या किचन मध्ये जाऊन ठेवतो. ती नाही म्हणणार नाही. भीतीपोटी रितूने गॅस शेगडी तिथेच ठेवली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तिथून बाहेर पडली. तिने पाहिलं की तिचा पूर्ण परिवार टेरेसवर आरतीच्या स्वयंपाकघरात होता. ती पावसात भिजत राहिली पण आरतीच्या किचन मध्ये येण्याची तिची हिंमत झाली नाही. तुला काय भांडायचंय ते तू नंतर भांड. आता तू आत ये, नाहीतर आजारी पडशील तू रितू. रितू मोठ्या मुश्किलीने आरतीच्या स्वयंपाकघरात आली. मग आरती म्हणाली, संध्याकाळी भाजी आणि पोळी बनवणार आहे. रितू, तू खाशील ना? का वेगळं काही बनवायचंय तुझ्यासाठी? आरतीचं बोलणं ऐकून रितूच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू ओघळत होते. तशी ही मातीची चूलही तेवढी वाईट नाहीये. थोडा वेळ लागतो पण स्वयंपाक चवदार बनतो याच्यावर. वहिनी, तुम्ही मला शिकवाल या चुलीवर खाणं बनवायला? कारण माझी गॅस शेगडी खाली पावसाच्या पाण्यातच राहिलीये. रितूचं बोलणं ऐकून सगळेजण हसू लागले. मग आरतीच्या टेरेसवरच्या या किचनमुळे आणि मातीच्या चुलीने सगळ्या परिवाराला एकत्र आणलं. बेस्ट बडीज. हेलो फ्रेंड्स, थैंक्स फॉर वॉचिंग दिस वीडियो. अगर आपको ये वीडियो पसंद आया है
तो प्लीज लाइक, सब्सक्राइब, कमेंट्स करें इस वीडियो पर और हाँ, शेयर करना भी ना भूलें। और भी मजेदार वीडियो देखने के लिए नीचे दिए गए बेल आइकॉन को दबाएं। देखते रहिए बेस्ट बडीज।